उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला हरी तुका म्हणे होता ठेवा तो या बाबा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम संदणी लाभोदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमुनींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग गुरु प्रथमणमण दुसरे शरण संताची त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलापज्ञे ज्योतिरार्थावतारम कलंकांक दिशोधिका मुदिवक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो श्री मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुक या देवा या वर्ण करावा वेर जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाला विठाला मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि खरं तर आपल्या गुलाबबाबांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये खरं तर आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून माघारी यावं सामान्य जीवाकरता गाथा निर्माण करावा त्या तुकोबारांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय आपण व्याकरण शिकलो आणि सगळी शिकलेली माणसं आहेत व्याकरणात 3 पद्धती शिकवल्या आपल्याला कालचा जो काळ होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? पोरांनो बोला. कालचा जो काळ होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं?
दुष्काळ, बरोबर ना. भूतकाळ म्हणावं, आताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे भविष्य काळ. मग मला उत्तराची अपेक्षा आहे. आता हा शब्द कोणत्या काळात आहे? आता. आता बोला ना, बोला ना. आता शब्द कोणत्या काळात आहे? आता. वर्तमान काळात, चालू काळात तुकोबाराय बोलतात. आता माझं भाग्य उजळलं. कधी उजळलं? उजळले भाग्य आता. अबघी चिंता वारली. आजचा जो अभंग निवडलाय तो चालू वर्तमान काळात तुकोबाराय लिहितात. माझं भाग्य उजळलं. पण भाग्यच उजळलं नाही तर अजून काय झालं? अबघी चिंता वारली. वारली म्हणजे काय? संपली. संपली कशानं संपली? तुकोबाराय म्हणतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. कोणते संत आहे? आमचे गुलाब बाबा म्हणजे आमचे संत आहेत आणि यांच्या दर्शनानं आमची चिंता संपली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. काय करावं मग? मार म्हणले संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटीचा. हा भाव हृदयामध्ये पोटा, हा हृदयामधला भाव पोटामध्ये साठवला की जन्माचं गणित सार्थक लागतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठ्ठला विठ्ठला. निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपल्या पुण्य पावन आपल्या या श्री क्षेत्र टाकरखेडा मोरे या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं खरं तर सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा यांच्या 25व्या चैतन्य समाधी सोहळ्यानिमित्तानं, तुकाराम बीज निमित्तानं भव्य दिव्य श्री संत कथा आणि श्री संत गुलाब बाबा यात्रा महोत्सव कथेचं आणि सप्ताहाचं गोड असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता पाहिल्यानंतर आजचं कीर्तन नेमकी मी टाकरखेड्यात करतोय की पंढरपुरात करतोय याचं प्रतिभास मला होतं. कारण की कीर्तन जरी टाकरखेड्यात चालू आहे पण कीर्तन पंढरपुरात चालू आहे याचं प्रतिभास मला होतंय. एवढं आयोजन, एवढं नियोजन, एवढी आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी आहे. म्हणून मी ग्रामस्थांना, या सप्ताह कमिटीला, या संस्थांना मी धन्यवाद देईल. आयोजन नियोजन इतकं भव्य आहे, इतके दिव्य आहे की खरं तर इथं आल्यानंतर अगदी पंढरपुराहीपेक्षा जणू काही स्वर्गामध्ये आपली एंट्री झाली की काय असा प्रतिभास मला या ठिकाणी होतोय. म्हणून खरं तर आयोजन नियोजन गोड आहे. संस्कार भवन सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांच्या या समाधी मंदिर ट्रस्ट या ठिकाणी गोड असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. माझ्या वाटेला आजचा मला वाटतं 5वा दिवस माझ्या वाटेला, बरोबर ना? आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर गोड असं आयोजन, गोड नियोजनामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. सगळ्या अध्यक्ष विश्वस्त, सगळ्या समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांचे आणि परिसरातील पंचक्रोशीतील बाबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचे विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय. इथं आलोय हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून जमवला गोड मेळ. गोड असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य या व्यासपीठावर उपस्थित आहे. तद्वत नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, महाराष्ट्रातली 1 नंबरच्या यादीत सध्या ज्यांचं नाव आहे असे खरं तर गोड गायनाचार्य आदरणीय ओमकारजी महाराज जगताप. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. टाळीचा आवाज आला पाहिजे. आणि म्हणून गोड असं गायन त्यांचं आहे, आपण ऐकत आहात. इतका सुंदर आवाज देवानं त्यांना दिलाय की ती गायला लागली की माणसानं असं गप्प राहावं, शांत राहावं, एवढा त्यांचा सुंदर आवाज आहे. म्हणून ओमकारजी आपले विशेष तत्वानं आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रात नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांच्या गायनानं लोक मंत्रमुग्ध होतात हे आदरणीय ओमकारजी महाराज आहे. त्याचप्रमाणे इकडून जे उपस्थित आहे, सध्या जरी महाराष्ट्रातले अनेक तरुण त्यांच्या स्टेटसनं दिवसाची सुरुवात करतात बरं का, असे गोड तरुणांच्या गळ्यातले ताईत ज्यांना म्हटलं जातं कैलासजी महाराज पवार. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यांचे सुद्धा ऋण. विशेष तत्वानं पखवाज क्षेत्रातली ही 2 जोडी महाराष्ट्रामध्ये जिथून पखवाज यादीतलं पहिलं नाव चालू होतं, 2ही रत्न आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत ज्येष्ठ जे आहेत वाजवणारे ते आदरणीय आश्रामजी गुरुजी साबळे. एकदा टाळी वाजूया. ते वाजवायला लागले की असं वाटतं त्यांचं वाजवणं चालू राहावं आणि देवानं बनवत असताना त्यांना 1 महिनाभर सुट्टी घेऊन बनवावं म्हणून त्यांनी एवढं गोड वाजवत आहेत. टाळी वाजवा गुरुजींकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड वाजवणारे व्यक्तिमत्व
इकडून सुद्धा गोड वाजवतात. मला तर वाटतं चित्रपट सृष्टीमध्ये न्यावं का काय असं त्यांचं वाजवणं आहे. हां, एवढं गोड वाजवणं त्यांचं आहे. म्हणजे चित्रपट सृष्टीतल्या वादकांनाही ते लाजवतील असं त्यांचं वाजवणं आहे. आदरणीय ओंकारजी महाराज कागदे, बरं का, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. ते वाजवायला लागली की माणसानं असं आ करून त्यांच्याकडे पाहावं, असं वाजवणं ओंकारजींचं आहे. अगदी कौतुक करावं तेवढं थोडं आहेत. ही सगळी टाळकरी मंडळी आहे, विनेकरी बाबा आहेत, ही सगळी लाईव्हवाली मंडळी आहे. आणि साऊंड क्षेत्रातलं लई मोठं नाव महाराष्ट्रामध्ये सध्या 1 नंबरचा साऊंड ज्यांचं म्हटलं जातं असे नंदूदादा, आम्ही ज्यांना आदरानं नंदूदादाच म्हणतो, जगताप, बरं का, जे जगाला ताप देत नाही असे जगताप, बरं का. असे टाळी वाजवा एकदा नंदूदादांकरता. माऊली साऊंड धुळ्यावरून या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांच्याकडं एवढं साहित्य आहे की मला वाटतं महाराष्ट्रात पहिला साऊंडवाला असेल की ज्यांनी खरीतरी एवढी साऊंडमध्ये एवढी पहिली इन्व्हेस्टमेंट केली, असा पहिला साऊंडवाला आहे आदरणीय नंदूदादा आहे. त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळी सप्ताह कमिटी असेल सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांनी मला आमंत्रित केलं, सगळ्या तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. निलेश दादा, आपण सगळ्यांनी मला फोन केला, इथपर्यंत बोलवण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरे, हे पायावरे, मस्तक मस्तक हे पायावरे, वार करी संताजा, करी संताजा, वार करी सताजा, वार करी सताजा, मस्तक पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी मग ऐका, एकदा टाळी वाजवा. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आलात तर जगणं वागणं गोड असावं. का गोड असावं? तर तुकोबारायांचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची वागण्याची भूमिका आमची गोड असावी. का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्म. अजून किती, अजून गोड सांगितलंय, तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू, कोई याद करे सो ज़माना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीतली माणसं आहे. मग आम्ही काय करावं? भजन करावं. आणि भजनाची अर्थता आमच्या जवळ असावी, पण शुद्ध भावना असावी. माझा आवाज येतो ना, बोलत चला पोरांनो, उत्तराची अपेक्षा आहे, बोलत चला, बरं का. शास्त्रात भूमिका आहे की भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बोला बोला, काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना, बोला ना, किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? ओ टाकर खेडाकर, जरा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच, आणि वरून मला पण सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? हे औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया,
जमाना खोया भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय भजन गोड करावं. आणि का गोड करावं? पवित्र कुळातली माणसं. मी बोलू थोडस. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला ही भूमी कोणाची? उत्तराची अपेक्षा आहे मला. बोला बोला. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची? बरोबर बोलात. कोणाची भूमी? इकडून बोला ना, बोला ना लाडक्या बहिणी, जरा बोला बोला. कोणाची भूमी आहे? संतांची भूमी. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना? हा म्हणतायत ते, हा म्हणतायत हा महाराष्ट्रात जन्माला आलात. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा बोला ना, बोला ना. कोणता जिल्हा? अमरावती. आणि अमरावती जिल्हा म्हटलं का अमर होण्याचा जिल्हा आहे बरं का. असं गोड आहे. मला वाटतं आमचे बाबा होऊन गेले. बाबांना सगळं गणित जोपासलं. पण मग अमरावती जिल्हा का निवडला माहिती का? अमरावती जिल्ह्यामध्ये भाव आणि भक्तीचं गणित जोपासलं जातं म्हणून अमरावती जिल्हा गोड. अमरावती जिल्ह्याबद्दल बोलायला गेलं, सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा जिल्हा अमरावती. आळंदीला पंढरपूरला जाणारा जिल्हा सुद्धा अमरावती. कीर्तनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा, मला वाटतं गोविंदा गोविंदा गोपाला रे भजन करणारा जिल्हा सुद्धा, संत गाडगे बाबा सुद्धा कोणत्या जिल्ह्यात होऊन गेले? चांगली शेती करणारा जिल्हा, सगळ्यात जास्त कीर्तनाला येणारी लोक सुद्धा अमरावती, सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा अमरावती, सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारी माणसं सुद्धा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारी माणसं सुद्धा पलीकडच्या. आपला नाही, आपला नाही. एवढ्या पवित्र पावड मातीमध्ये जन्माला आलात. जगणं वागणं गोड असावं. आणि मग जगणं वागणं का गोड करावं? काकड्यात लिहिलंय काय गोड लिहिलंय? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवीला माता, चुकावी व्यथा जन्माच्या. मग आम्ही काय करावं? देव मिळवायचा. आज आम्हाला त्यांच्याबद्दल बोलत असताना आमची जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे. आम्हाला बोलत असताना या जन्मातलं महत्वाचं गणित गुलाबबाबांच्या माध्यमातून शोधायचं. आज त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर काय त्यांच्याबद्दल ते सुद्धा मिळतील, पण भावानं आणि प्रेमानं. पण हल्ली देव मिळणं, संत मिळणं कठीण झालं. ओमकारजी, कैलाजी, का देव मिळत नाही? मी एक वाक्य सांगतो, बघा पटतंय का? बरं का दादा, हल्ली देव मिळणं कठीण झालंय. का देव मिळत नाही? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचं. या विठाला विठा. देवाला मिळवत असताना मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर शुद्ध भावानं जोपासावा. आपण म्हणतो ना, एक भावगीत तुमचं पाठ आहे. आपण म्हणतो ना, हे देवा शान पावायचा. जरा मोठ्यानं बोला, मोठ्यानं. मला तुम्हाला घ्यायचंय बरोबर, सोबत बोलायचं. देवा शान पावायचा, देव बाजारचा. क्या बात आहे. एकदा एकदा टाळी वाजवा तुमच्याकरता, टाळी वाजवा जोरात जोरात. देव बाजारचा, मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे. लय गोड म्हणताय तुम्ही. पुढचे बरोबर म्हणताय. मनी नाही भाव म्हणे, देवा शान भेटायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचं बेव, मातीचा देव त्याला, पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. देव शान पावायचा, देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची जगाचे बांध कोरा, जगाला प्रेमार पावे. का माहिती का? अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जगे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल कधी लागेल
कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया बघाची कधी लागेल वेड्या तुला गोडिया बघाची अजून थोडं गोड सांगितलंय बघा. असे हा जन्म मोलाचा हे नको घालवू बाया नको घालवू नको घालवू बाया बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता गुलाब बाबाची कधी लागेल वेड्या तुला गोडिया बघाची कधी आणि मग जन्मामध्ये आलोत ना तर त्याची गोडी लावणं गरजेचं आहे. किती गोडलेलं आहे असे हा जन्म मोलाचा हे नको नको घालवू माया नको तू घालवू माया बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता गुलाब बाबाची. आणि मग जायचं कडे जायचंय तर काय करावं इथं आलो तर जन्माचं महत्वाचं गणेश शोधावं. मग जन्म याच करताय कशा करता देवाचं भजन गाण्याकरता याच दे गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे दादा या जन्मात मिळाले. तसं बघितलं तर माणसाच्या आयुष्यात तीन पण आहे तीन पण. आपण जन्माला आलो ते कोणतं पण जन्माला आलो तुम्हाला माहिती बोला ना आपण लहान होतो ते कोणतं पण बोलताय बरोबर बोलताय बोला बालपण आणि बालपण संपलं आता मी ज्या वयात तरुण पण आपण ज्या वयात ते कोणतं पण तरुण पण आणि तरुण पण संपलं का कोणतं पण येतं पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही पण सरपण आल्याशिवाय हा पण सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं आता तरी पुढे आचे उपदेश आणि नका करून अशा आयुष्याचा सकळाच्या बाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध वाकायला जे एकदा गोड गोड गाऊन दाखवलं
करा हरिभक्ती परलोके येईल कामा. मग कामाला येतं कामाला, मग करावं कोणत्या पणामध्ये, कोणत्या पणामध्ये. बालपणामध्ये सुद्धा भक्ती करावी आणि तरुणपणामध्ये सुद्धा भक्ती करावी, म्हातारपणामध्ये सुद्धा भक्तीच करावी. पण म्हातारपणातली भक्ती याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा याकरता करावी. पण बरीच माणसं आहे, बरीच माणसं अशी आहे बरं का गुरुजी, बरीच माणसं अशी आहे जी माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. मी परत एकदा बोलतोय बघा, समजल त्याला समजल. बरीच माणसं अशी की जी होतात म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. परत अजून एकदा बोलतो. आता परवा माझं कीर्तन मुंबईला आणि आमच्या शेजारी एक आजोबा आहेत 80-90 वयाचे. मला म्हणले महाराज तुमच्याबरोबर मला यायचं. मला कशाला यायचं मुंबईला? म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. पण म्हाताऱ्या माणसानं ऐकावं आणि म्हणून त्यांना नेलं मुंबईला. आणि मुंबईला नेल्यानंतर आदल्या दिवशीचं म्हणजे जे अगोदर 1 नंबरचं कीर्तन होतं ते संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. आणि मग मुक्कामाला थांबलो. सकाळची देवपूजा उरकली आणि एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला या. आणि म्हणून देवपूजा उरकली, मी त्याच्याकडे चहा प्यायला निघालो. आजोबांना घेऊन पण निघालो. गेलो बिल्डिंगच्या खाली जाऊन उभा राहिलो. पण शहरामध्ये काय काय माता माऊल्या सकाळ सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो बोला ना, काय म्हणतो आपण त्याला? वॉकिंग म्हणतो त्याला. मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या बरोबर ना. आता मॉर्निंग वॉक करून आल्या. त्या बिल्डिंग मध्ये वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते? लिफ्ट असते. त्या यायच्या आणि ते बटन दाबायचं. बटन दाबलं का दरवाजा उघडायचा, दरवाजा उघडायचा. त्या आतमध्ये जायचं, दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या का त्या उतरून घ्यायच्या. सकाळची वेळ होती 7:30-8ची. त्या वरती गेल्या का त्या उतरून घ्यायच्या आणि त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. इकडून आज्या जायच्या आतमध्ये आणि तिकडून म्हाताऱ्या तिकडून त्या आज्या आतमध्ये जायच्या त्यांच्या मुली बाहेर पडायच्या. असं 4-5 वेळा झालं. माझ्याबरोबर जे आजोबा होते ते बारीक पाहिजे. मला म्हटले काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरी होऊन बाहेर पडतात. म्हणलं नाना मशीनच तशी, आजोबा मशीनच तशी. माझ्यावर आजोबा धावले. म्हणले तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं? म्हणले लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी. महाराज प्रपंचात असावं पण किती असावं? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. मग भजनाची अर्थता आमची शुद्ध भावना असावी. मग शुद्ध भाव जर असेल तर भाव देव लांब नाही. आता तुम्हाला कीर्तनात आलोय, कीर्तनात आल्यापासून म्हणतोय टाळ्या वाजवा म्हणतोय का नाही? काय वाजवतात? काय गप बसलेत, काय अशा घड्या घालून बसलेत, काय मांड्यावर हात ठेवून बसलेत, काय असे बसलेत, काय असे बसलेत, काय अजूनही मांड्या घालून नाही बसले. आता त्यांना मी काय करायचं? मांड्या घातले पाहिजे कीर्तनात आलो तरी, मांडी घातली पाहिजे कीर्तनात आल्या तरी. हा आणि घातली पाहिजे मांडी बरं का. हा असू द्या. आणि मग कीर्तनात आलोत आपण, काय बसलेत पण टाळी वाजवली पाहिजे. आता तुम्ही कीर्तनात आला, टाळ्या वाजवल्या, लोक मानतील का ना हे काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवतोय. आणि कीर्तन संपलं, रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणतील वेडा झाला, याला उचला पहिल्यांदा. हा, टाळी वाजवण्याचं ठिकाण कीर्तन आहे. का वाजवावी टाळी कीर्तनात? कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर जन्मोजन्माची पाप जळतात. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. पण हा झाला आध्यात्मिक फायदा, वैज्ञानिक फायदा. इथं थोडीशी वेल एज्युकेटेड लोक बसलेत. मी बोलणार आहे साहेब, मला बोलायचं आहे. तुम्ही थोडेसे शिकलेले दिसत आहेत, मला थोडं बोलणार आहे. पुण्यात एक माझे चांगले मित्र आहेत आणि मग पुण्यात एक चांगले मित्र मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो. शहाण्या माणसाजवळ माणसानं नेहमी बसावं. तुमचं काय मत आहे? बोला. माणसानं कोणाजवळ बसावं? बोला ना, मला आवाज येत नाही तुमचा. कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसाजवळ. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. अति शहाण्या माणसाजवळ बसू नये. का? तोच रिकामा आहे. म्हणून कोणाजवळ बसावं? बोला. शहाण्या माणसाजवळ बसावं. आणि मी त्यांना विचारलं डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब रोज कीर्तनात म्हणतोय लोकाला टाळ्या वाजवा, पण टाळ्या वाजवल्यानंतर होतं काय? त्यांना विचारलं. त्यांनी इतकं भारी मला सांगितलं. मला म्हणले टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली बोला टाळी वाजवली. आणि मला विचारलं एवढ्या भागाला काय जाणवलं? एवढ्या भागाला टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला वेदना होतात. बरोबर ना? वेदना होतात. गावठी भाषेत बोलायचं झालं तर मुंग्या येतात. मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. नाही कळालं, जाऊ द्या. टाळी वाजवल्या सुद्धा हाताला मुंग्या येतात. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या? विचारलं मी डॉक्टरांना, का मुंग्या आल्या? तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की महाराज या हातांमध्ये हजारो नाड्या
आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो, किंवा इंग्रजीतून बोलायचं झालं तर त्याला आपण पल्स बोलतो, पल्स. या पल्सकडे नंदूभाऊ एक ताकद आहे. काय ताकद आहे माहिती आहे? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या शिरा नाड्या करत असतात. आणि ज्या वेळेस आपण त्यांच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवतो त्यावेळेस आपल्या शरीरातले ब्लॉकेज, रक्ताच्या गाठी शुद्ध करण्याचं काम ही टाळी करत असते. आणि ज्या वेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. धन्य धन्य. हा म्हणजे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कुणीच वाजवलेलं आहे. आता फायदे सांगितले कसे तुटू तुटू पडलेत. हा अरे टाळी वाजवली पाहिजे. बरं टाळी वाजवण्याचं हे गणित आहेच, हा फायदा आहे. पण मग टाळी वाजवल्यानंतर अजून काय होतं? महाराज म्हणले हीच टाळी जर वाळवंटात वाजली कायला जी काय व्हायचं माहिती का? हे माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा आणि मग टाळी वाजवा. एकदा सांगितलं, एक टाळी वाजवा, वाजवा टाळी. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटीन माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय. मग टाळी वाजवावी. पण 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 याच्या पुढे सांगितलंय, जो करील टाळ्यांची टाळा टाळी, जो करील, बोला बोला, जो करील टाळ्यांची टाळा टाळी त्यासी यम कवटाळी. म्हणून तरी वाजवावी, बोला बोला, म्हणून तरी वाजवावी, टाळी वाजवावी. आणि ही टाळी इथंच वाजवता येते. बर बर बर, हे तर नक्कीच खरं आहे. पण मग आम्हाला टाळी वाजवण्याचं गणित आमच्याजवळ शुद्ध भावाचं असावं. आज तुम्हाला इथं आलात ना, या मंडपात तुम्ही आलात ना, हे तुम्ही नाही आलात. मी एक वाक्य बोलू, ऐकताय तुम्ही? सगळे ऐकत चला. इरादे लाख बनते बनकर तुट जाते, इरादे लाख बनते बनकर टूट जाते, लेकिन इस दरबार में वही लोग आए उन्हें गुलाब बाबा जी ने बुलाया है, उन्हें गुलाब बाबा जी. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे आणि एऱ्या गावाळ्याचे काम नाही, काम नाही. तर असं 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 बोलत चला. आणि मग इथं येणारा मनुष्य भाग्यवान आहे. मग ओंकारजी काय महत्वाचं गणित आहे मला सांगायचंय. तुम्ही ऐकता सगळेजण माझं. मग मला यायचे पहिल्या चरणाकडे यायचे. बारकाने ऐकत चला, मी विचारणारे प्रश्नाचं उत्तर. माझा आवाज येतोय? माना तरी हलवा गड्या, म्हणजे मला कळलं तुम्ही आहेत का गेले. झोपी झोपी झोपी. हा बोला चला, बोला चला. एकाच लग्न झालं. तुम्ही बारकाने ऐका, मी विचारणारे प्रश्न. साहेब बरं का प्रश्न विचारणार आहे, ऐकता तुम्ही सगळेजण? आवाज येतोय माझा? ऐकत चला. एकाचं लग्न झालं आणि त्याचं लग्न साक्षात लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीत लावलं, पालखीत. आणि पालखीत लग्न, सोन्याच्या पालखीत लग्न झाल्यानंतर ते काही दिवसानंतर त्याच्यावर वेळ आली. वेळ आली की आपलं कोणी नाही, कोणीच नाही. सब पैसे की बाई दिल का साथी कोई नाही. आलं ते रस्त्यावर, आणि रस्त्यावर आलं की कोणी साथ देत नाही. बघा, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे दुनिया सलाम करते. काय करते? खिशात पैसा आहे दुनिया काय करते? सलाम करते. आणि खिशातला पैसा निघून गेला की हीच दुनिया बदनाम केल्याशिवाय राहत नाही. दुनियाचं गणित आहे. आई रे बेमान दुनिया आई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई,
साथ नहीं रे कोई ओ अपना अपना साथी हे अपना साथी नहीं रे कोई सब पैसे के भाई दिल का हो सब पैसे टाळी वाजवा. गोड सांगितलं सब पैसे के भाई दिल का साथी कोही नाही. मग नाही गड्या आणि आलं ते रस्त्यावर आलं ज्याचं लग्न साक्षात लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीत लावलं होतं तेच रस्त्यावर आलं. आलं रस्त्यावर कोणी साथ देईना. बायका पोरांनी सुद्धा साथ सोडली आणि साथ सोडल्यानंतर रस्त्यावर आलं. आजही पण बघा जगी ज्यास कोण नाही त्यास देव आहे. बरं देव आहे. आणि मग आलं ते रस्त्यावर. तुम्हाला ऐकायला येतं आवाज येतो ना माझा मागे बोलत चला लक्ष द्या. आणि मग रस्त्यावर आलं कुणी साथ येईना बरं का कैलाजी ओंकारजी. आलं ते रस्त्यावर गेलं काही साधू लोकांच्यात पाला खाऊन दिवस फळं खाऊन दिवस काढायला लागलं. एक दिवस ज्या लक्ष्मी मातेनं त्याचं लग्न सोन्याच्या पालखीत लावलं होतं त्या लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली होती. मातेला वाईट वाटलं अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीत लावलं आणि इथं कसं काय. किंमत असते वेळेला. वेळेला सुद्धा किंमत आहे. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 10 पटीने वाढते. बरोबर किती पटीने वाढते 10 पटीने. घर जर रस्त्याच्या कडेला बांधलं तर घराची सुद्धा किंमत किती पटीने वाढते 10 पटीने. पण माणूसच रस्त्यावर आला जरा डोकं लावा. जमीन रस्त्याच्या कडेला आली तर 10 पटीने वाढते. घर रस्त्याच्या कडेला बांधलं तर 10 पटीनं सुद्धा वाढतं. पण माणूस रस्त्यावर आला. बोला ना बोला ना बरोबर 0 होतो बरोबर ना. मग ज्याची त्याची किंमत ज्याने त्याने ओळखावी. आलं ते रस्त्यावर कुणी साथ देईना. आणि मग ज्या दिवशी त्याच्यावरती वेळ आली होती ना त्यावेळेस त्या लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली होती. मातेला वाईट वाटलं अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीत लावलंय आणि इथं पाला खाऊन हे फळं खाऊन दिवस का काढतंय. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. मातेने 1 रुपया फेकला त्याच्यासमोर. 1 रुपया फेकला आणि त्यानं ते लक्ष्मी मातेने 1 रुपया फेकला. पण 1 रुपयात काय होणार नाही. याला चांगली गोष्ट देणे गरजेचं आहे. लक्ष्मी मातेने हिरा फेकला. हिरा 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 ठेवेता ऐरणी वाचे मारी ताजुगणी तोची मोल पावे खरा. कारण हिचा होय तो हिरा त्याच्या समोर टाकला. तोही रत्न बारकी होता. आत्ता घरी जातो हा हिरा बायकोच्या हातात देतो. बायको मला घरात गेली. घरी निघालं आणि घराच्या अलीकडे एक नदी होती. नदी म्हणलं आत्ता पाणी पितो ना आत्ता घरी जातो. आणि बायकोच्या हातात हा हिरा देतो. बायको मला घरात गेली. पाणी प्यायला गेलं आणि डोक्यावर माझ्यासारखा बेटा या आडीमध्ये त्यानं हिरा खाऊला असा ठेवला. आणि पाणी पिण्याकरता बोला ना पाणी पिण्याकरता वाकला. जसा वाकला तसा हिरा पाण्यात पडला. असं बोलत चला. हिरा पाण्यात पडला.
आता पाण्यात मासा होता, माशानं हिऱ्यावर घातली झडप आणि माशानं हिरा गिळला. आता माशानं हिरा गिळल्यानंतर यानं किती पाठलाग केल्यानंतर मासा याच्या हाताला लागेल? नाही लागला. आता गावाकडे पाहतोय, जंगलाकडे पाहतोय, शेवटी मला उपयोग होणार नाही, परत निघाला पाला खायला, आपलं ते फळं खायला निघाला साधू लोकांच्यात. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातीची बिरी झाली. मातेला वाईट वाटलं, अरे काल याच्या समोर मी अनमोल किमतीचा हिरा टाकला, हे इथंच कसं? लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं आणि लक्ष्मी मातेनं दुसऱ्या दिवशी त्याच्या समोर अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार टाकला. त्यानं तो हार उचलला. एकदा भजन करा, विठाला विठाला विठ्ठल आणि मग त्यानं तो हार उचलला. लक्ष्मी मातेनं हार टाकला दुसऱ्या दिवशी. त्यानं तो हार उचलला. आत्ता घरी जातो, बायकोच्या गळ्यात हा हार घालतो. बायको मला घरात गेली, घरी निघालं. गावबाहेरच्या नदीपाशी आलं. काल जिथं आलं होतं ना, बोला काल जी तुम्ही तरी ऐकत चला. आणि मग गावबाहेरच्या नदीपाशी आलं, पण म्हटलं पाण्याकडे न्यायचं नाही. पाण्याकडे नेलं का काय होतंय? पाण्यात पडतंय म्हणून फेटाय काढला, हार काढला, दोन्ही पण काढलं आणि रस्त्याला काढून ठेवलं आणि पाणी प्यायला गेलं. वरून घार चालली होती, घारीला तो हार चमकला. घारीला वाटलं सर्प आहे, साप आहे. घारीनं घातली त्या हारावर, बोला ना, झडप आणि गार हार घेऊन गेली. आता यानं किती विमानं आणली म्हणजे त्याच्या गार हाताला लागल? नाही लागली. शेवटी मला एवढं जरी बायकोला सांगितलं तर बायकोला माझी दया येईल, बायको मला घरात घेईल. घरी निघालं, घरापाशी गेलं, गावापाशी गेलं, दरवाजा वाजवला. असा दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे? हा म्हटला मी आहे, दरवाजा उघड. बायकोनं दरवाजा उघडला. कशा करता आलात? हा म्हणला काल मला हिरा सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो, पाण्यात वाकलो, जसं वाकलो तसा हिरा पाण्यात. आज काय लालात? आज मला नवरत्नाचा हार सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि रस्त्यालाच हिरा आपला तो हार आणि फेटा काढून ठेवला आणि मग पाणी प्यायला गेलो, घार आली, घारीनं हार घेऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकोनं हळहळ व्यक्त करायला पाहिजे का नाही? बायको म्हणली 2 दिवस पाणी पेले नसते तर काय मेले असते का काय? बायकोनं घरात नाही घेतलं, परत याला दिलं काढून. तिसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची बेरी झाली. मातेला वाईट वाटलं, अरे काल याच्या समोर मी अनमोल किमतीचा हिरा हार टाकला, हे इथंच कस काय? लक्ष्मी माता विचार करत असताना माती समोर एक आकृती तयार झाली. हे माते, याला तू किती दे, याच्या ते नशिबात नाही, याच्या ते भाग्यात नाही. माझं नाव आहे भाग्य आणि जरी मी त्याला दिलं हे ते तर त्याला मिळणार आहे. लक्ष्मी माता म्हणले मला पटवून द्या. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. बोला किती रुपयाचं नाणं? 1 रुपयाचं. आणि त्याच्या समोर फेकलं. 1 रुपयाच्या नाण्याचा खन्न आवाज झाला. उचललं 1 रुपयाचं नाणं. काय 1 रुपयात? काय येणार नाही. पण शेजारी कोळी दादा आहे आणि कोळी दादाकडून 1 रुपयाचा मोठा मासा खरेदी करू शकतो. बायकोला काय आवडतं? मासा आवडतो, हे त्यानं विचार केला आणि 1 रुपयाचा कोळी दादाकडून एक मोठा मासा खरेदी केला. घरी निघालं, पण मासा तयार करण्याकरता जळण लाकडं सरपण लागतं म्हणून एका वाळलेल्या झाडावर चढला. लाकडं मोडत असताना ज्या झाडावर चढला त्याच झाडावर नेमकी घारीचं घरटं आणि घरट्यात त्याचा फेटा आणि याचा फेटा आणि याचा हार होता. फेटा हार खाली घेतला. एका हातात मासा, एका हातात सरपण, फेटा हार घेऊन घरी निघालं. रोजची नदी लागली. आज म्हणलं मेलो तरी चालल, पण पाणी प्यायचं नाही. पाणी पिलं नाही हो. घरी गेलं आणि दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे? हा म्हटला मी आहे. बायकोने याचा आवाज ऐकला. टेम्परेचर आतून 105 डिग्री सेल्सिअस वर गेलं. तन 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 करीत बायको आली आणि आल्यानंतर धाडकन दरवाजा उघडला. असं एवढाच बरोबर. धाडकन दरवाजा उघडला. बायकोचं टेम्परेचर कितीवर होतं? 105. जसा दरवाजा उघडला आणि बायकोच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार टाकला. बायको म्हणली बदामाचं दूध करू का बदामाचा शिरा करू? बायकोनं
टेम्परेचर 105 वर्ष एका सेकंदात -0 आलं. पाहता काय माझ्याकडं. बायको हा म्हणला काय करू नको, तुला मासा आवडतो ना, हा मासा घे आणि काप. बायकोला आनंद झाला. बायकोनं मासा घेतला. ऐका इकडे बघा, बायकोला आनंद झाला. बायकोला इतका आनंद झाला, ऐका ना, बायकोला आनंद झाला, इतका आनंद झाला. बायकोनं तो मासा घेतला आणि कापला. तो मासा कोणता होता माहिती का? ज्या माशानं तो हिरा, बोला, जो माशानं तो हिरा गिळलेला होता. आता मला बोलायचे, मला सगळ्यांनी बोलायचं. लक्ष्मी मातेने जे काही त्याला दिलं ते त्याला मिळालं का? बोला ना. नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं? 1 रुपयात. पण 1 रुपया त्याला दिला कोणी? मोठ्यानं बोला, आता मोठ्यानं बोला. कोणी दिला? भाग्यानं दिला. मग सांगू का, मला वाटतं तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया आहे बरं का. तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया. सांगू का कोण आहे? आपला 1 रुपया म्हणजे आपले गुलाब बाबा. आपला 1 रुपया. हा 1 रुपया काय करतो माहिती का? जे नशिबात नाही ते सुद्धा मिळवून देण्याची ताकद या 1 रुपयात आहे. आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुकोबाराय म्हणतात, हेच माझं भाग्य उजळवणारे गणित आहे. अभंगाचं पहिलं. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उठू नका. चिंता आवगे आवगे उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. मग चिंता वारण्याचं काम संत करत असतात. आणि फक्त संताजवळ असावं. संताजवळ अतिपरिचयाचं गणित असावं. आणि हे अतिपरिचयाचं गणित ज्यानं ओळखलं त्याला लांब जाण्याची गरज नाही. प्रमाण आहे. न लगती सायास
जावे वडांतरा सुखे तो घरा नारायण. लांब जायची गरज नाही, फक्त संताच्या संगतीत यावं. गुलाबबाबांच्या संगतीत आलं की जन्माची बरेच काही तत्व संगतीतून सुटून जातात. काय होतं, गोड लिहिलंय ना, हे संगतीनं ओलांडला अवघड गाठ, सुखलो जित मी तिथं दाविली तू वाट, तुझ्या विनव मागलो मीच मला थेट, सुख दुःखा एकमेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. जन्मातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित तेच आहे. आणि मग संगतीला महत्व द्यावं. थोडा मॉनिटर देऊन सांगितलं संगतीचं महत्व लय गोड आहे. आणि मग काय गोड आहे, तर आमच्या जन्मामध्ये आम्ही आलो तर हे वर्म आमचं असावं, आणि हे वर्म जर चुकलं तर चुकल या वर्म फेरा पडे. मग संगतीला काय महत्व द्यायचं, एक 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 पुरावा सांगतो. वेळ नाही झाला अजून, मी 10 मिनिटं घेतले तर चालेल ना, काय घाई नाही ना, चालेल. एक 10 मिनिटं घेणार आहे का. एका भुंग्याची एका अर्धा तास नाही, तेवढं पाकिट आपलं, जेवढा वेळ तेवढं काम. हा हा असो. आणि मग मानवी जन्मामध्ये तेवढं महत्वाचं गणित आहे. काय महत्वाचं गणित आहे, महत्वाचं गणित अजून अर्धा तास वाजता. आम्ही बाबा बरं का, इकडे बघा, एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. कोणाकोणाची, कोणाकोणाची बोला ना, भुंग्याची आणि एका कोणाकोणाची बोला ना, भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. किड्याची संगत झाली. किड्यानं मग गाणं बिणं म्हणून दाखवलं. काय, शिट्टी मारून गाणं म्हणून दाखवलं. आणि गाणं बिणं झालं. गाणं बिणं झाल्यानंतर मित्र वणव्यामध्ये, क्रिश का सुने का गाणं, क्रिश का नाही, मैत्री का सुने का गाणं, दोघांचं ठरलं. आणि दोघांचं ठरल्यानंतर मग मग ऐकवलं त्याने. काय म्हणलं, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तुमच्या विदर्भातलेच कवी बरं का, अनंत राऊत, त्यांनी लिहिलंय. आणि मग महाराज म्हणले मित्र असावा, पण एक तरी मित्र असावा. अरे लाख मित्र असण्यापेक्षा एक तरी सुदामजींसारखा आणि एक तरी श्रीकृष्ण परमात्म्यासारखा असावा, निस्वार्थी मैत्री करा. पण आपलं तसं नाही. आपला अख्खा गौ मामाचा. तुमचं नाही वाटते पुढं, असू द्या. आणि मग भुंग्याची आणि किड्याची संगत झाली. भुंग्याची आणि किड्याची संगत झाली. किड्यानं गाणं बिणं म्हणून दाखवलं. चल म्हटलं माझ्या घरी. कोणाला म्हटला, कोणाला म्हटला, भुंग्याला म्हटला. तुम्ही बोला चला जरा. भुंग्याला म्हटला चल माझ्या घरी. मग किडा पुढे आणि भुंगा मागं, दोघं जण निघाले. किडा कुठे राहतो माहिती, किडा किडा कुठे राहतो, शेणात. शेणात राहतोय, शेणात, आणि खातो सुद्धा शेणच. आता ज्याचं जे खाणं आहे तीच ती दुसऱ्याला खाऊ घालणार, बरं हा नियम आहे. मग किड्यानं भुंग्याला आणलं आणि ताजं ताजं शेण खाऊ घातलं. कधी कधी मैत्रीत, त्याला नेटवर्क लागलं 5Gचं, 4Gचा जमाना संपला आता. कधी कधी मैत्रीत, बोला ना, कधी कधी मैत्रीत खावं लागतं. काय, हा, पण मग मैत्री करताना सुद्धा सांभाळून करावी आणि संगत करताना सांभाळून करावी. आणि मग खाल्लं आपलं किड्यानं जसं त्या भुंग्याला शेण दिलं, खाल्लं भुंग्यानं शेण. जो सुगंध घेऊन जगत होता त्या भुंग्याला नाही विलाजानं किड्याच्या संगतीमुळं शेण खावं लागलं. मग भुंगा म्हणला चल माझ्या घरी. किडा म्हणला कधी, भुंगा म्हटला कल करे सो आज, आज करे सो अभी, अभी क्या अभी, चलो. दोघे जण निघाले. किड्याला लय किडा. मग भुंगा पुढे आणि किडा माग, दोघे जण निघाले. आता भुंग्याचं राणीमान माहिती तुम्हाला, कुठे भुंग्याचं राणीमान माहिती आहे. भुंगा फुलात राहतो, फुलात. क्या बात आहे, भुंगा फुलात राहतो. आणि मग किडा आला त्या फुलामध्ये आला. कधीच आयुष्यात एवढा सुगंध घेतला नव्हता त्या किड्यानं. जसा त्या फुलामध्ये आला तसा डायरेक्ट बेशुद्धच पडला. कोण कोण, किडा. किडा बेशुद्ध पडला. आयुष्यात काही काही गोष्टी अशाच असतात ज्या माणसाला प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्या त्या सुद्धा माणसाला सांभाळता आल्या पाहिजे. आणि मग किडा डायरेक्ट बेशुद्ध पडला.
बेशुद्ध पडला. शेजारी आपल्या गुलाबबाबांसारखं मंदिर, पुजारी रोज यायचा, रोज एक फूल तोडायचा, समाधीवर नेऊन व्हायचा. पुजाऱ्याचा रोज नित्यक्रम होता. पुजारी आला, फूल तोडलं आणि गुलाब बाबांच्या चरणावर नेऊन वाहिलं. ते फुलात कोण होतं माहिती का? कोण होतं? किडा बेशुद्ध पडलेला होता. फूल तुटलं आणि बाबांच्या चरणावर जाऊन वाहिलं गेलं. फूल जसं वाहिलं तो बेशुद्ध पडलेला किडा शुद्ध अवस्थेत आला. पाहतो तर काय, कुठं आलो? आणि गुलाब बाबांच्या चरणाजवळ आलो. माझी योग्यता नसताना, पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली, परिणाम बाबांच्या चरणावर जात आलं. संगतीला महत्व आहे. संगत चांगली करावी. संताची संगती मनोमार्ग गती. आणि हा कळवा श्रीपती येणे पण ते मग अजून कोणी संगत केली आवडीचा पुरावा आहे. एवढा एक पुरावा सांगणार आहे, थांबणार आहे. जास्त वेळ नाही घेणार, पण एक पुरावा सांगतो. ऐका. तुम्हाला ऐकायचं आहे का थांबायचंय? बोला काय करायचंय? ऐकायचंय. बरं ठीक आहे. छत्रपती शिवाजी राजांचा पुरावा आहे. छत्रपती शिवाजी राजांचा काय पुरावा आहे? पुरावा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात यायचे. आणि कीर्तनात येणारी माणसं सामान्य नसतात. मी काय बोलतो ते कळतंय? हे पोरांनो, कीर्तनात येणारी माणसं सामान्य नसतात. कीर्तनात कोण येतं माहिती का? ज्याला देव बोलवतो तीच लोक कीर्तनात येतात. आणि मग आले ते छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात आले. कीर्तनात आल्यानंतर हे नजराणा मांडला तुकोबारायांसमोर. घ्या नजराणा. लागत नाही तुकोबाराय म्हणले. आम्हीच लोकांना वाटलं, तुम्ही आम्हाला काय देता? नाही लागत. आणि बसले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. भजन चालू केलं. भजन इतकं गोड होतं. तुम्ही ताड बसा, जरा सावध बसा, म्हणा माझ्या बरोबर चला. धिन्ना दिन दिनक वाजल. आणि माझ्या मागं तुम्ही म्हणणार आहे सगळे टाळकरी टाळ वाजवायचे. माझ्या मागं तुम्ही म्हणणार आहेत. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. आवाज संपले माझं कीर्तन. सगळ्यांनी ताड बसायचंय, म्हणायचंय माझ्या मागं चला. तुकोबाची अमृतवाणी देवाची तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता गाणी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग मधुनी. ए बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल. क्या बात है. करावा विठ्ठल जीवे भावे. लय गोड म्हणताय बा. करावा विठ्ठल जीवे भावे. शार्प एले सोसे मान झाले हावरी. मी जशी टाळी वाजवणार तशी वाजवणार. तुम्ही बघा मी कशी वाजवणार. टाळीचा आवाज झाला पाहिजे. बघा ही टाळी मी सांगितलं फायदा काय होतोय. बघा मंडपामध्ये नाद ब्रह्म तयार होतोय. तुम्ही वाजवत चला टाळी एक साथ पोरांनो. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. क्या बात है. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा गुरुजी गोड. ए ज्ञानोबाराया तुकोबाराया. लय गोड. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
लय गोड म्हणताय गुलाब बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला ए गोपाला गोपाला नंदन गोपाला 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 हे बघ नंदन गोपाला हे गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला गोपाल बाबा की हो एकदा टाळी वाजवा तुमच्याकरता वा, तुमच्याकरता गोड. लय गोड म्हटलात ना जय हो. असं वाटतं नजर काढावी बाबा तुमची एवढं गोड मांडलाय पण खरं बोलायचं तुम्ही घरात काम करता सगळ्या काम करता का नाही करता का नाही करताय घरात काम करताय ना खरं खरं बोलायचं घरात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता शपथ आहे खरं बोलायचं खरं बोलायचं तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या धन्य माता पिता असू द्या हो असं भजन असावं का भजन असं माहिती का अरे मीरा मातीचं वर्णन घ्या विषाचा प्याला राजाजीनं पाठवला होता पिवत पिवत मीरा असेल राधाने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जी से खो बेटी ओ मोहन मीरा ने मन में पाया एक पगली एक घाया अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक राधा एक मीरा अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी यांच्यासारखा भाव असावा यांच्यासारखा आणि मग तो भाव होता आश्रम गुरुजी हा भाव होता आणि भाव जर सापडवला तर जगातली महत्वाची गुण येते आणि मग थोडा मॉनिटर देऊन सांगितलं थोडी महत्वाची भूमिका हीच आहे आमच्या जन्मामध्ये आलोत ना या जन्मामध्ये या जन्मातलं महत्वाचं गणित आहे आम्ही ते माध्यम शोधावं आणि मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसायचे पण त्या काळात गुप्तचर खात होतो मोबाईल पेक्षाही फास्ट 16-17 प्रो पेक्षा पण फास्ट काम होतं कळालं का तुम्हाला मला काय बोलायचं ते त्या काळात रामोशी समाजातलं पोरग होतं बैरजी नाईक नाव होतं त्याचं बैरजी नाईक राजांचा गुप्तचर खात्याचा प्रमुख खानाच्या दरबारात जावं आणि खानाच्या गायकासारखी कवाली म्हणून माघारी येणारा पठ्ठा म्हणजे बैरजी नाईक होता बैरजी नाईक आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनावर हल्ला होतोय हे कळालं चाकणच्या सुभेदार येतोय अनेक कळालं अनेक पठाण दिन 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 आवाज करत घोड्याच्या टाफेचा आवाज करत करत लोक अवघडे यायला लागले घोड्याच्या टाफेचा आवाज यायला लागले आता राजांच्या कीर्तनावर हल्ला होणार आहे राज अहो कीर्तनावर हल्ला होतोय उठावं लागतंय निघावं लागतंय पळावं लागतंय राज उठा निघा राजांच्या अगोदर कीर्तनातली लोक पुढे उठा कीर्तनावर हल्ला होतोय कीर्तनातली लोक उठून पळायला लागली त्या दिवशी तुकोबाराय म्हणले ओढताय काय पळताय काय अरे या कीर्तनात जर मरण आलं तर याच्यासारखं भाग्य अजून काय पाहिजे कीर्तनात मरण येऊ द्या हे वाक्य ऐकलं छत्रपती शिवाजी राजानं राज म्हणलं तुकोबाराय येऊ द्याला मला मरण हे मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तनात येऊ द्या कोणी यायचं आणि तोपर्यंत देवानं तुकोबारायनी देवाचा गाणा घेतला का रे वरून जसा काळ आहे तसा आतून पण का काळा एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय देवा याद राख जर या कीर्तनाला जर गालबोट लागलं तर तू ये आणि मी ये देवा याद राख आता काय करावं देवाला असं घाम फुटला दरदरून देव घाम काय करावं देव आता घाबरले आणि देव म्हणले नाही कीर्तनात जर गेलो तर आता तुकाराम महाराज आहे पुढं
सोपी गोष्ट नाही. आले कीर्तनात, तुकोबारायचे पाय धरले, फार वैतागले तुम्ही, रागवले तुम्ही, शांत व्हा. यांच्या गप्पायला मी स्वतः देव विशीवर गेले आणि आपल्या 18 पगड जातीतले मावळे आतमध्ये घातले. स्वराज्य कोण आहे? एका जातीवाल्याचं नाही बरं का. सध्या जातीवादावर लय भांडणं चाललेत. जातीवाद करू नका. अरे आपल्या बापानं आपल्या या जाती सोडवण्याकरता खरं तर आपल्याकरता कष्ट केलेत. आभार ठेवा त्या राजाचं. हा, हे जातीवाद करू नका. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं तर कीर्तनाचा सांभाळ करायचा. देवीशीवर गेले, 18 पगड जातीतली माणसं कीर्तनात बसलेत. हो राज तुम्ही कीर्तन करा, हो तुकोबाराय तुम्ही कीर्तन करा, मी जातो. कीर्तनाच्या वेशीवर गेले देव, स्वतः देव वेशीवर गेले आणि 18 पगड जातीतले मावळे आतमध्ये घातले. मावळे आतमध्ये घातले आणि जेवढी लोक कीर्तनात बसलेत का तेवढे सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. आले देवानं सगळे शिवाजी महाराज करून टाकले. कीर्तनात जेवढे बसले होते का तेवढे काय केले बोला ना, काय केले? शिवाजी महाराज. बघा कीर्तनात बसल्यानंतर शिवाजी महाराज सुद्धा होता येतं म्हणून कीर्तनाला येत चला येत चला. आणि मग ते पठाण वेशीवर आले. ओ देखो शिवा उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला, एक पठाण आतमध्ये गेला. शिवाजी महाराजांना म्हणून पकडलं वेशीच्या आतमध्ये. आता वेशीच्या आतमध्ये कोण होते? सगळे कोण होते बोला ना? तुकाराम महाराज वगळता कोण होते? कोण होते बोला? शिवाजी महाराज. ओ देखो उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के जाओ. एक गेला आतमध्ये, शिवाजी महाराज म्हणून पकडलं. वेशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज असायचे. वेशीच्या बाहेर नेलं का तू निघायचं रफिक. रफिक तू ग बाग आहे, तू म्हणायचं शफिक मी पहिले से वाद. शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले की शिवाजी महाराज म्हणून पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का वेशीच्या बाहेर नेला का तू निघायचं अहमद. तू ग बाग आहे, तो म्हणायचा मोहम्मद मी पहिले से वाद. त्यांचा राजा म्हणला सबको काट डालो, सगळ्यांना कापून टाका. देव म्हणले अंगलटच आलं की. देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. बघा आपल्या शिवाजी महाराजांची जागा किती मोठी होती. स्वतः पांडुरंगानं शिवाजी महाराजाचं रूप घ्यावं. एवढे मोठं राज होतं रे, एवढं मोठं राज होतं. आणि बसलं घोड्यावर, देव बसलं घोड्यावर शिवाजी महाराजाचं रूप घेऊन आणि सगळ्यांचं रूप आकर्षित केली. आता हे त्यांचा राजा म्हणला सबको काट डोलो. तेवढ्यात देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली. स्वतः देव घोड्यावर बसले आणि घोड्याला टाच मारले. टाच मारून घोड्याला एवढंच, एवढं नाही एवढंच. हा टाच मारली घोड्याला आणि निघाले. टाच मारली घोड्याला, टाच मारली आणि निघाले. त्या पठाणांचं लक्ष गेलं. ओ देखो शिवबा भाग राय पिछा करो उसका. सगळे पळायला लागले, सगळे पळायला लागले. देव हाती लागत असतोय. योगियाच्या ध्यानी द्याता नातुडसी. तुम्हाला हाती लागलाय नाही लागणार. देवानं काटेवानात नेलं आणि घोड्यांना आज्ञा केली टाका खाली यांना. कोणाला कोणाला कोणाला? त्यांना टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. आताच्या घोड्यांना आणि घोड्यांना आज्ञा केली टाक खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे. बडबडजिनो घोडो खानो घणो चलनो थोडो. बडबडजिनो घोडो खानो घणो चलनो थोडो. घोड़ो की एक छोड़ो मारो नीचे भड़जी और ऊपर घोड़ो. परत एकदा सांगू. बडबडजिनो घोडो खानो घणो चलनो थोड़ो. घोड़ो की एक छोड़ो मारो नीचे भड़जी और ऊपर घोड़ो. मराठी सांगू. टांगा पलटी. आणि मग अशा प्रकारे देवानं सांभाळ केला आणि सांभाळ करण्याची भूमिका तो ठेवतो. म्हणूनच त्याचं भजन करावं. कोणतं? कोण सांभाळ करणारे? संत. पण ते संत कोणते माहिती का? त्या संतांच्या माध्यमातून देव सांभाळ करतो. कोणते? ज्ञानेश्वर माझा वेळ संपलाय आणि 11:45 बरोबर 5 मिनिटं बाकी. म्हणजे मी 10 मिनिटं अगोदरच जास्त घेतले पण झालेली माझी सेवा समर्पित करतोय. एक 2 मिनिटं कोणी उठले ते बघा ते माग ते 2 मिनिटं बसा. आता संपले म्हणजे उपरनं सोडलं म्हणजे संपलं वय. आता शिक चालू झालंय. 2 मिनिटं बसून राहा. सोबदार तुम्ही जा बरं. एक पळा पळा पटके पळा 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 पळा.
हा उद्यापासून नाही, हे दोघं इकडं नाही, यांची ड्युटी इकडं नाही, यांची उद्यापासून बदली करून घ्या. हा हा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. गोड गुणीजन मंडळीने गोड साथ दिली, सांभाळून घेतलं, आभार व्यक्त करतोय. टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड वाजवलं वाघानं, वा क्या बात आहे. म्हणून दोघांना धन्यवाद शुभम महाराज. सगळी मंडळी आभार व्यक्त करतोय. तरुणांची पण आता वेळ झालाय. काय करायचं, म्हणायचं का थांबायचं? म्हणायचंय. काय करायचंय? म्हणायचंय. पण आता ओव्हर टाइम चालू होईल बरं का. हा 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 चालेल चालेल चालेल. एक 5 मिनिटात आपण घेऊ आणि एक थांबूयात. नंदू दादा आता तुम्ही उभं राहून थोडीशी ऑपरेटिंग करावी अशी आमची इच्छा आहे. जरा लक्ष राहील तुमचं. गोडच त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा नंदू दादा करता. आता डिले पाहिजे मला स्पेशल. हा. धन्य धन्य शिवाजी सुर दृश्य मुगला बाजूनी पाण्य दृश्य मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंक मिळे गगनाच कीर्तीचा डंक मिळे गगनाच. तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला. अरे वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधून मर्द मावळा जमा केला. आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. पण राजाची कीर्ती दिल्लीच्या तख्तापर्यंत गेली. अरे कोण आहे शिवा? कोण आहे? जो कोई उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा. इनाम दिया जाएगा. इनाम कोई है जो उस शिवा को पकड़ के ले आ जा सकता है? कोई है? कुणी विडा उचले ना. शेवटी अफजल खानाने विडा उचलला. मैं लाऊंगा शिवाजी को. मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? बोला. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात तुळजा भवानी. आणि संबळ वाजला. ऐका रे संबळ कसा वाजला.
जेव्हा 10:47 तुळजापूर सोडलं, पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं, बरोबर. आणि अभंग वाजू लागला कोणता? गेई 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 माझे 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 ओ कोण नाम वेदोबाचे. गेई 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 माझे 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 ओ कोण नाम वेदोबा. वेळ कमी होता. भगवान पंढरपूर सोडलं, पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? एकनाथ महाराज. आणि अभंग वाजू लागला कोणता? दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डौर 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 डौर. हे तुम्ही डुगडुग ऐका, डुगडुग ऐका. हात वरती झाले पाहिजे सगळ्यांचे. क्या बात आहे. एक साथ हात वरती, थोडेसे अजून हात वरती पाहिजे. मला मध्ये बसलेले पिंगळा महाद्वारी बोली बोली मध्ये का. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तने. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं गं बया. मला 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 पंढरीला नेलं गं बया. मला पंढरीला नेलं गं बया. आणि मग मंडळी पैठण सोडलं आणि जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर? येळकोट. येळकोट. परत संबळ वाजला. ऐका बरं का संबळ. अहमवाग्या सोमवाग्या, अहमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी बसने लागा देवक रागवारी. गुलाब बाबा महाराज की जय. मल्हारीची वारी. आणि मग जेजुरी सोडली. 11ला 10 मिनिटं कमी असताना जेजुरी सोडली. आणि जेजुरी सोडल्यानंतर आळंदीत आले. आळंदीत कोणाचं मंदिर आहे? बोला ना, माऊलींचं, बरोबर ना. आणि मग वाजायला लागलं भजन. कोणतं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आनंद रे सांगू पांडुरंगा. पांडुरंगा नामाची रे झुळझुळवाये गंगा. ए ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि मग बरं का, आता प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. शिवा
बारे में आओ. महिला मंडळ खाली बसा, खाली बसा, बसा खाली. हे शिवा आओ. बहुत सुनार गले लग जा हमारे. लिंगन दिला राजाला, कपतान दवी मानाला, राजान डावा बळकीला, वाघ नख्याचा मार केला, कोतळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागणूवार करणार. पण आपला पण एक होता ना, आपले पण एक मावळे होते ना, होते जिवाजी म्हणून वाचले, होता जीवा म्हणून वाचला. शिवाजीकडे तलवार होती आणि कैलाची तलवार काढली बर का. तलवार चमकली. तलवार कशी चमकली ऐका. चमके चमके चमकायचं डायरेक्ट. चमके 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 हे चमके चमके शिवाची तलवार. शिवाजी तलवार. चमके शिवाची तलवार. चमके शिवाजी तलवार. चमके आणि तलवार चमकली. तलवार चमकली आणि सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा. हे पोरांनो, इतिहासात वाक्य कोरलं गेलं. अरे लाख वेळा तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला जगला पाहिजे. पाहिजे. मोठा जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला. प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु गुलाब बाबा महाराज की. ते म्हणते वन्स मोर म्हणतात. वन्स मोर नसते कीर्तनात. म्हणून झालेली सेवा बेस 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 कमी. हा झालेली सेवा समर्पित करतोय. 2 मिनिटं सगळ्यांकरता, वाजवणाऱ्यांकरता, गाणाऱ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा.